गुरुपुष्यामृत योग म्हणजे काय? ज्या गुरुवारी चंद्र पुष्प नक्षत्रात असतो त्या दिवशी गुरुपुष्य योग किंवा गुरुपुष्यामृत योग असतो. या दिवशी नवीन वाहन, नवीन वस्तू आणि विशेषतः सोने चांदी खरेदी केल्यास ती खरेदी लाभदायक ठरते असे हिंदू शास्त्र सांगते. तरी गुरुपुष्यामृताच्या दिवशी विवाह करत नाहीत, कारण पुष्प नक्षत्र विवाहास वर्ज्य मानले आहे. साधकांसाठी फायदेशीर गुरुपुष्यामृत योग या दिवशी विद्वान लोक देवी लक्ष्मीची पूजा करण्याचे सांगतात. या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केल्याने त्यांची कृपा दृष्टी मिळते. पुष्प नक्षत्र हे हिंदू पौराणिक कथामधील 27 नक्षत्रांपैकी 8वे नक्षत्र आहे. संस्कृत मधील पुष्प या शब्दाचा अर्थ पोषण करता असा होतो आणि त्यात पोषण, बळकटी आणि विपुलता याचे गुण आहेत. पुष्प नक्षत्राचा अधिपती शनी किंवा शनिदेव आहे. तो त्यांच्या अधिकारवादी आणि व्यावहारिक स्वभावासाठी प्रसिद्ध आहे. शनिदेवाला कर्माचा ग्रह म्हणून ओळखले जाते. भगवान श्रीकृष्ण आणि माता लक्ष्मी यांचा जन्म पुष्प नक्षत्राच्या वेळी झाला होता आणि म्हणूनच त्यांना या शुभ घटनेचे देव आणि देवी मानले जाते. त्यात बृहस्पती नावाचा एक देवता स्वामी देखील आहे, जो देवांचा गुरु मानला जातो. गुरु ग्रहाला विस्ताराचा ग्रह म्हणून ओळखले जाते आणि तो विपुलता, शहाणपण आणि ज्ञानाचे प्रतीक आहे. या दोन शक्तिशाली स्वामींचे एकत्र येणे पुष्प नक्षत्राला नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी, सोने खरेदी करण्यासाठी, गुंतवणूक करण्यासाठी आणि महत्त्वपूर्ण घटना, मोलाचे टप्पे साजरे करण्यासाठी खूप शुभ दिवस बनवते.